नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 7 मे 2026. मी आज आपल्याशी जे काही महिनाभर संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील मनुवादी आणि वर्णवर्चस्वादी लोकांची घुसखोरी आणि त्या अनुषंगाने सातत्याने चर्चा सुरू आहेत. आज मी त्याच विषयाच्या अनुषंगाने जे काही मला टीका टिप्पण्या करणारे लोक आहेत किंवा हिंदुत्ववादी विचाराचे लोक आहेत, ज्यांना माझे मुद्दे रुचलेले नसतील, अशा लोकांसाठी खरं तर हा व्हिडिओ मी आज बनवतोय. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात, मला त्यांच्यासाठी काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, पुढे मांडल्या पाहिजेत. हा व्हिडिओ आपण जरूर शेवटपर्यंत ऐका, कारण मी जे बोलतोय ते माझ्या मनाचं बोलत नाहीये. वस्तुस्थितीवर आधारित मी बोलतोय. त्याला काही इतिहास आहे, त्या आधारे मी बोलतोय. माझ्या चॅनलचंच नाव सत्याग्रही आहे. इथे खोटं बोलायला परवानगी नाही, फेकाफेकी करायला परवानगी नाही, अफवा सोडायला मला या चॅनलवर परवानगी नाही. हा नियम माझा मीच लावून घेतलेला आहे. खोटं कशासाठी बोलायचं? जेव्हा आपल्याला काहीतरी चुकीचं करायचं असतं ना, कोणावर तरी अधिराज्य गाजवायचं असतं किंवा कोणाची तरी लूट करायची असते किंवा कोणाला तरी फसवायचं असतं, काळबेरं काय करायचं असेल, कपटी भाव मनामध्ये असेल, तेव्हा मग आपल्याला बऱ्याचदा खोटं बोलण्याची वेळ येते आहे आणि माणूस तेव्हा खोटं बोलत असतो. मला खोटं बोलायचंच नाहीये. असो, ज्या लोकांनी माझ्यावर टीका टिप्पण्या केल्या किंवा मला ट्रोल केलं असेल, त्या धर्मांध विचाराच्या खरं तर ती साधी लोक आहेत, बहुजन समाजातली आहेत, ज्यांना त्यांच्या धर्मामध्ये कुठलाही अधिकार नाही, जे स्वधर्मामध्ये क्षुद्र मानले गेलेले आहेत, जे स्वतःला आता धर्ममार्तंडांच्या लेवलमध्ये येऊन बोलायचा प्रयत्न करतात आणि धर्मरक्षक, देव देश धर्मरक्षकाच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून त्यांना संतांचे विचार पचत नाहीत, पटत नाहीत, मानवत नाहीत. कारण संतांनी जो काही संघर्ष केला तो सनातन वैदिक धर्माच्या धर्ममार्तंड लोकांशीच केलेला होता. त्या काळामध्ये हिंदू हा शब्द फारसा प्रचलितही नव्हता, कारण हिंदू शब्द त्या काळामध्ये भौगोलिक अर्थाने होता. पार्शियन किंवा इराणी ग्रीक लोकांनी सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या, तिकडे सचा अपभ्रंश झाला, ते सला ह म्हणतात, म्हणून सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांना हिंदू म्हणायला लागले. आणि मग तिथून हा भौगोलिक शब्द ब्रिटिश काळामध्ये ह्या हिंदू शब्दाचा सांस्कृतिक किंवा धार्मिक अर्थाने त्याचा उच्चार ब्रिटिश काळात फारसा तो मोठ्या गतीने पुढे आलेला आहे आणि मग तिथे हिंदू धर्म म्हणून रुजलं गेलं. मी त्याच्या फार खोलात जात नाही, त्याचं खूप बोलता येईल, त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ होईल. हिंदू पूर्वी कोण होते? तर ते वैदिक होते, शाक्त होते, वगैरे वगैरे. आणि मग अशा पद्धतीने हिंदू हा भौगोलिक अर्थाने एकेकाळी असलेला शब्द ब्रिटिश काळात तो धर्म अर्थाने रुजला गेला. ज्या हिंदू धर्माला कुठलाही अधिकृत असा अधिष्ठान ग्रंथ, ज्याला धर्मग्रंथ म्हणतो, असा अजिबात उपलब्ध नाहीये. हिंदू या धर्माचे कोणी धर्मसंस्थापक पण नाहीयेत. मग हिंदू कोण कोण होती इतिहासामध्ये? आणि आज हिंदुत्ववादी शब्द जो आला पुढे, तो विनायक दामोदर सावरकरांनी तो शब्द पुढे आणला. विनायक दामोदर सावरकर हे जे कोणी आता हिंदुत्ववादी आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचे, विनायक दामोदर सावरकर हे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे होते, विज्ञानवादी होते आणि शुद्ध नास्तिक होते. त्यांनी कुठलेही कर्मकांड कधी केलेलं नाही. त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात एक पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे. ते आजच्या हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांनी जरूर ते सावरकरांचं पुस्तक वाचावं आणि ते कसे नास्तिक होते, ते कसा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडत होते, ते गायीला उपयुक्त पशु म्हणत होते, देवता मानत नव्हते. असो, ते हिंदुत्ववाद्यांनी सावरकर जरूर वाचावेत. आणि सावरकर नास्तिक होते. आणि मुस्लिमांना मला सांगायचे, बॅरिस्टर जीना सुद्धा नास्तिक होते. सावरकर सुद्धा बॅरिस्टर होते, बॅरिस्टर जीना सुद्धा बॅरिस्टरच होते. जीना आणि सावरकर दोघही बॅरिस्टर होते. दोघांच्याही दोन धर्मावर आधारित संघटना होत्या. सार्वजनिक पातळीवर ते मात्र धर्माशी कट्टर होते. वैयक्तिक जीवनात मात्र ते अजिबात कर्मकांड करत नव्हते.
म्हणजे बॅरिस्टरजींनी कधी नमाज पडले नाहीत, सावरकरांनी कधी पूजा अर्चा होम हवन यज्ञ केलेलं नाही, कर्मकांड केलेलं नाही. दोघंही वैयक्तिक जीवनामध्ये नास्तिक होते. हे मला आवर्जून अधोरेखित करून ठेवायचे. त्यामुळे दोन्हीकडील जे कट्टरवादी लोक आहेत, मुस्लिमांच्यातील जे कट्टरवादी लोक आहेत, खरं तर 12व्या शतकात वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला आणि 12व्या शतकामध्ये मुस्लिमांच्या मध्ये सुफी संप्रदाय अस्तित्वात आला. सुफी संप्रदायाचे विचार कट्टर मुस्लिमवादी लोकांना तेव्हाही पचत नव्हते आणि आजही पचत नाहीत, मानवत नाहीत. जर का सुफी संप्रदायाचे विचार मुल्ला मौलवींनी मानले असते तर मुस्लिम समाज आज प्रगत दिसू शकला असता. त्याच पद्धतीनं कट्टर हिंदुत्ववादी लोक जे आहेत, सनातन वैदिक धर्माचे जे लोक आहेत, त्यांनी जर का संतांचे विचार, भागवत वारकरी संप्रदाय संतांचे विचार मानवले असते, त्यांना रुजले असते, त्यांना मान्य झाले असते, तर कदाचित हिंदू समजणाऱ्या लोकांची प्रगती झाली असते. मग इतिहासामध्ये कोण कोण हिंदू होते तर सबंध वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा तुकोबा, सावतोबा, चोखोबा, रोहिदास असतील, जनाबाई असेल, सगळे निळोबाराय जग, सगळे संत, जे काही संत होऊन गेले, सगळे संत हे हिंदू होते. त्यांना त्रास देणारे मात्र जे सनातन वैदिक धर्माचे लोक होते ते हिंदुत्ववादी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू होते, परंतु त्यांना दोनदा राज्याभिषेक करायला लावणारे लोक हे हिंदुत्ववादी होते. छत्रपती संभाजीराजे हिंदू होते, पण त्यांना त्रास देणारे अनाजी पंत हे हिंदुत्ववादी होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे हिंदू होते, पण त्यांना त्रास देणारे, त्यांचा छळ करणारे, त्यांना अपमानित करणारे हे हिंदुत्ववादी होते. त्याच पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणायला लावले, ते हिंदुत्ववादी होते. आणि वैदिक वेदोक्त मंत्र म्हणायला नकार देणारे हिंदुत्ववादी होते. शाहू महाराज मात्र हिंदू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायला लागलं, धर्मांतर करायची वेळ आणली ज्यांनी, ते हिंदुत्ववादी होते. ज्यांनी या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काही योगदान दिलं नाही ते हिंदुत्ववादी होते. आणि ज्यांनी योगदान दिलं ते सर्व सुभाष बाबू असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, सगळे. भगतसिंग शीख होते, परंतु बाकी सगळे लोक हे हिंदू होते. मात्र ब्रिटिशांची त्या ठिकाणी कुठंतरी मनधरणी करणारे, ब्रिटिशांची अशी फंदफितुरी करणारे किंवा ब्रिटिशांना छुपा पाठिंबा देणारे हिंदुत्ववादी होते. त्यांनी कुठेही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेलं नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून झाला, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी हिंदू होते. त्यांचा खून करणारा नथुराम गोडसे आणि बाकीचे 4-5 जण सगळे हिंदुत्ववादी होते. आत्ताच्या काळातलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी हे हिंदू होते आणि यांचा खून करणारे सर्वजण हिंदुत्ववादी होते. ह्या सगळ्याला काय म्हणायचं? ही परंपरा आहे. आजही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जे पुरोगामी विचार मांडतात, जे संतांचे विचार खरे खुरे मांडायचा प्रयत्न करतात, त्यांना हिंदुत्ववादी लोक त्रास देतात. म्हणजे आम्हालाच विचारणार, तुम्ही हिंदू नाहीत? म्हणजे भारतीय जनता पार्टीने, RSSने ज्यांना हिंदू जणू काही ठेकाच त्यांनी घेतलाय. भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या विरोधात बोलणारे हे जणू काय धर्मद्रोही ठरतात. आणि भाजपच्या आणि RSSच्या बाजूने जे बोलतील, मनुवादाचं समर्थन जे करतील, वर्णवर्जस्वादाचं जे समर्थन करतील, ते मात्र हिंदुत्ववादी अशी त्यांची व्याख्या आहे. खरं तर हिंदू हा सहिष्णू आहे. जो खरा हिंदू आहे तो वसुदैव कुटुंबकम मानणारा आहे. जो खरा हिंदू आहे तो दया, क्षमा, शांती ही तत्व मानणारा आहे. जो खरा हिंदू आहे तो मानवतावादी विचार करणारा आहे. तो प्रेम देतो आणि प्रेम घेतो. पण हिंदुत्ववादी लोक जे आहेत, कट्टर समजतात स्वतःला, ते धर्मांध असतात. त्यांना धर्म समजलेला नसतो. त्यांना कोणीतरी वापरून घेणार असतं. तिथं परधर्माचा द्वेष एवढंच त्यांना शिकवलेलं असतं. परधर्माचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्ववाद, आणि प्रसंगी हिंसा करणे, मारझोड करणे, दंगली घडवणे म्हणजे हिंदुत्ववाद. त्याच पद्धतीने इस्लाममध्ये सुद्धा आहे. खरा इस्लामिक माणूस जो आहे, खरा इस्लामचा धर्म आचरण करणारा व्यक्ती आहे, तो कधी हिंसा करत नाही किंवा परधर्माचा द्वेष करत नाही. परंतु जे कट्टरवादी मुस्लिम आहेत, जे परधर्माचा द्वेष करतात, ते खरे मुस्लिम नसतात, खरे इस्लामवादी नसतात. जे हिंसा करतात ते खरे इस्लाम किंवा मुस्लिम नसतात. हे दोन्हीकडचंही सेम आहे, काहीच फरक नाही.
कट्टर मुस्लिमवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी दोन्हीही हिंसेवर विश्वास ठेवणारे असतात, दोन्हीही कट्टरवादी असतात आणि दोघही एकमेकाच्या धर्माचा द्वेष करतात. या कट्टरवादी लोकांनीच इस्लामला बदनाम केले आणि हिंदू धर्माला सुद्धा बदनाम केले. हिंदू धर्माला बदनाम करणारे हिंदू धर्मातलीच हिंदुत्ववादी कट्टर मंडळी आहेत आणि मुस्लिम धर्माला सुद्धा बदनाम करणारी मुस्लिमांच्यातलीच कट्टरवादी लोक आहेत, जे हिंसेवर विश्वास ठेवून परधर्माचा द्वेष करतात. जे इस्लाम खतरे में म्हणतात ते ढोंगी मुस्लिम आहेत आणि जे हिंदू धोक्यात आहे असं म्हणणारे ते ढोंगी हिंदू असतात. धर्मांध आहेत दोघही. ज्यांना स्वतःच्या धर्माची परंपरा, स्वतःच्या धर्माचं तत्वज्ञान काहीच माहीत नसतं ते ढोंगी भोंदू हिंदुत्ववादी असतात. हे मला आज विशेष करून सांगायचं होतं. आणि म्हणून मग त्यांचं आमचं जुळत नाही याचं कारण असं, आम्ही पुरोगामी विचार मांडतो. पुरोगामी म्हणजे सतत प्रगतीचा विचार, जो अंधश्रद्धेला जुमानत नाही, जो जाती वर्ण व्यवस्था नाकारतो, भेदभाव नाकारतो, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतो आणि मानवतेचा विचार करतो, अहिंसेच्या पद्धतीने विचार करतो, तो पुरोगामी विचाराचा असतो. सर्वांगीण प्रगतीचा विचार करणारा मानवतावादी माणूस हा पुरोगामी असतो. या उलट जो अंधश्रद्धेला खतपाणी घालतो, जाती वर्ण व्यवस्था कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला खतपाणी घालतो, हिंसेवर विश्वास ठेवतो, तो प्रतिगामी विचाराचा असतो, जो सर्वांगीण प्रगतीचा विचार करत नाही. म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी हा वैचारिक संघर्ष पूर्वीपासून आहे, तो आजही आहे. संतांना छळणारे लोक आणि संतांच्या बाजूचे लोक असा दोन संघर्ष आहेत. मंबाजी की तुकोबा, राज्यघटना की मनुस्मृती, असा तो संघर्ष आता आजच्या काळामध्ये आजच्या पद्धतीने आजच्या शब्दात मांडता येईल आपल्याला. आणि म्हणून हिंसेवर विश्वास ठेवणारे आणि हिंसेवर विश्वास न ठेवणारे, कारण आपल्याला सर्वांना जगाचं कल्याण करायचंय ना, तर ते हिंसेने होणार नाहीये. हिंसेचं उत्तर हिंसेने नाहीये. त्याने एकाचा डोळा काढला म्हणून दुसऱ्याने दुसरा डोळा काढणं हे त्याचं उत्तर असू शकत नाही. याने त्याचा खून केला म्हणून त्याचा खुनाचा बदला खुनाने होऊ शकत नाही. हिंसेने कधी शांतता प्रस्थापित होणार नाही, हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळं ज्यांना वर्णवर्चस्ववाद पाहिजे, आपल्या धर्मावर आपलं अधिराज्य गाजवायचे, ते वर्णवर्चस्ववादी स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि इतरांना कनिष्ठ समजतात, क्षुद्र समजतात. त्या वर्णवर्चस्ववादी हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, दोन्हीकडचेही धर्मावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या लोकांचा सामान्य लोकांशी संघर्ष आहे. सामान्य लोकांचा ते धर्माच्या नावाखाली त्यांना बुद्धिभेद करून वापरून घेत असतात. हे बहुजन समाजाला, सामान्य मुस्लिम आणि सामान्य हिंदूंना कधी कळणार, हा साधा प्रश्न आहे. आपल्या सत्सक विवेक बुद्धीने विचार आपण कधी करणार? माणूस गुलाम तेव्हाच होतो जो सत्सक विवेक बुद्धीने विचार करत नाही. मेंदूने विचार करायच्या ऐवजी तो हृदयाने विचार करतो. जो विवेकी विचार करायच्या ऐवजी भावनिक विचार करतो. जो स्वतःच बुद्धी चालवतच नाही, अंधश्रद्धेलाच तत्वज्ञान मानतो किंवा अध्यात्म मानतो, तो वैचारिक किंवा बौद्धिक गुलाम असतो. अशी साधारणपणे बौद्धिक गुलामांची व्याख्या आपल्याला करता येईल. त्यामुळे नवा विचार, स्वतंत्र विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. बुद्धीला ताण दिला पाहिजे, मेंदूला ताण दिला पाहिजे. एकमेकांचा द्वेष करून, एकमेकांना भेदाभेद करून काही साध्य होणार नाही. वारकरी संतांनी समता आणि मानवता धर्म सांगितला. त्यामुळे संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये त्या नारदाच्या गादीवर, संतांच्या गादीवर येऊन जर कोणी कुठल्याही भेदभावाचे विचार मांडत असतील, मनुस्मृतीतले विचार मांडत असतील, ते मनुवादी विचाराचे लोक, जाती वर्ण व्यवस्था मानणारे लोक, भेदभाव सांगणारे लोक, कर्मकांड सांगणारे लोक, 16 संस्कार सांगणारे लोक, भाकड कथा सांगणारे लोक, हे संतांच्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर ठरतात. ही वैचारिक आणि तात्विक सांस्कृतिक घुसखोरी जी आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत. या घुसखोरीचा आम्ही विचाराचा सामना विचाराने करणार आहोत. विचारांची लढाई विचाराने लढणार आहोत. सहिष्णुतेने लढणार आहोत. आमचे कुठेही जाहीर चर्चा करायची तयारी आहे. 21 प्रश्न आम्ही विचारलेल्याच आहेत. 20 घुसखोर जे आम्ही जाहीर केले, त्या 20 घुसखोरांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या 21 प्रश्नांची जरूर उत्तर द्या. मी एवढंच या निमित्ताने आज सांगतो. व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे मी मांडलेत हे तर्क आहे, विद्वानांची मतं आहेत. याच्या आधी अनेकांनी विद्वान लोकांनी लिहून ठेवलेले आहेत, संतांचे विचार आहेत. मी तेच आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या सत्सक विवेक बुद्धीने मी आपल्याशी चर्चा करतोय.
त्यामुळं वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, मुस्लिमांच्यातला सुफी संप्रदाय टिकला पाहिजे, इस्लाम मधला सुफी संप्रदाय आणि सनातन वैदिक धर्म नसलेला हिंदूंचा जो काय आहे भागवत वारकरी संप्रदाय संतांचा आहे, तो संतांनी सुरू केलेला आहे. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हणणाऱ्या नामदेव महाराजांनी, ज्ञानदेव तुकोबांनी किंवा सगळ्याच संतांनी चालवलेला तो संप्रदाय आहे. तो शुद्ध आचार विचाराचा आहे. तिथे कुठलाही भेदभाव नाही. विचार, विवेक आणि वैराग्य याला वारकरी म्हणतात. ज्याच्याकडे विचार शक्ती आहे, ज्याला विवेक शक्ती आहे, विवेकाने विचार करतो आणि जो वैराग्य असे तीन मानतो, त्याला स्वर्गीय बाळासाहेब भारदेंनी वारकरी म्हटलेलं आहे. असो, जे काही आपली मतं असतील जरूर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करा. हा संघर्ष अटळ आहे, संघर्ष होत राहील, कारण संतांचे विचार टिकले पाहिजेत, सुफी संप्रदायाचे विचार टिकले पाहिजेत, तरच मुस्लिमांचं आणि हिंदूंचं भलं आहे. सुफी संप्रदाय, संत संप्रदाय, वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. त्या विचारावरच आपल्या सर्वांचं कल्याण आहे, भलं आहे. मनुवादी विचाराचे, वर्णवर्चस्वादी विचाराने आपलं भलं होणार नाही. वर्णवर्चस्वादी विचाराचे लोक, मनोवादी विचाराचे लोक बहुजन समाजातल्या सामान्य बुद्धीच्या लोकांना वापरतात. अजूनही बऱ्याच लोकांना संतांचा वारकरी संप्रदाय समजलेला नाही, एवढं मला नम्रपणाने सांगायचंय. अशी बहुतेक लोक आहेत, बहुतांश लोक आहेत की ज्यांना संतांचा खराखोरा वारकरी संप्रदाय अद्यापपर्यंत समजलेला नाही. वारकरी संप्रदाय कुठल्याही धर्माचा भाग नाही, कुठल्याही प्रचलित धर्माचा त्याच्यावर काही संबंध नाही. वारकरी संप्रदायाचा कोणी आचार्य नाही, शंकराचार्य नाही, मालक नाही. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत पोहोचवा. आपली मतं व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. धन्यवाद.